आता आपण पाहणार आहोत वेळेचं नियोजन कसं करायचंय। प्रथम पेपर 1 मध्ये आपल्याला 2 विषय असणार आहेत, मराठी प्रथम भाषा आणि गणित। तर मराठी प्रथम भाषेमध्ये एकूण प्रश्न संख्या असणार आहे 25 आणि गणित या विषयासाठी प्रश्न संख्या असणार आहे 50। एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 75। पण सर्वप्रथम मराठी प्रथम भाषा सोडवित असताना 25 प्रश्न आपल्याला आहेत, तर हे प्रश्न कमीत कमी आपले 30 मिनिटांमध्ये सोडवून झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला गणित विषयासाठी थोडा अधिकचा वेळ लागेल तर तो आपल्याला देता येईल। गणितामध्ये बघा प्रश्न संख्या आपल्याला 50 असणार आहे आणि एकूण 55 मिनिटं वेळ आपण साधारणपणे गणितासाठी देणार आहोत। मराठीमध्ये बघा 25 प्रश्न आहेत, यामध्ये 25 प्रश्न सोडवत असताना साधारणपणे आपण एक प्रश्नाला 1 मिनिट असा वेळ पकडला तरी 25 मिनिटांमध्ये ते प्रश्न सोडून होणार आहेत। परंतु काही प्रश्नांना 1 मिनिटापेक्षा थोडासा जास्त कालावधी लागतो, म्हणून आपण त्यासाठी 30 मिनिटं असं मराठीच्या पेपरसाठी वेळेचं नियोजन केलेलं आहे। तर मॅथ्सचा पेपर सोडवत असताना 50 प्रश्न आपल्याला आहेत, एक प्रश्नासाठी 1 मिनिटाचा वेळ। परंतु काही कठीण जे स्वरूपाचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी काही सूत्र क्लुप्त्या यांचा वापर करावा लागणार आहे आपल्याला, आणि त्यासाठी थोडासा अधिकचा वेळ आपल्याला लागेल। म्हणून आपण गणितासाठी 55 मिनिटं असा वेळ दिलेला आहे आणि अशा पद्धतीने 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर या 5 मिनिटांमध्ये आपण जी OMR शीट भरलेली आहे त्यामध्ये एखादा प्रश्न असा राहिलाय का की ज्याच्या पर्यायाचं वर्तुळ आपण रंगवलेलं नाही, ते तुम्हाला करावं लागेल। विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडून एखादा प्रश्न राहिला, त्या प्रश्नाचं उत्तर समजा तुम्हाला येत नसेल तर ती जागा रिकामी न सोडता प्रयत्न करा, जे उत्तर तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्ही गोल करा। अशा पद्धतीने तुम्हाला 1 तास 30 मिनिटांमध्ये हा पेपर 1 सोडवायचा आहे। या पद्धतीनेच तुम्हाला पेपर 2 चं सुद्धा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्तेच्या पेपरचं सुद्धा नियोजन तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार एज्युकेशन चॅनलला नक्की भेट द्या।